माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात नवरात्र जागरमध्ये आज आपण चक्रपूजा अभिवाचनातनं श्रवण करूया. चक्रपूजा ही नवरात्रात पंचमीपासून म्हणजेच 5व्या माळेपासून ते 9व्या माळेपर्यंत आपण कधीही करू शकतो. खास अष्टमीला चक्रपूजा करतात असा प्रकार नाही, तर चक्रपूजा पण आपल्या हे 4 दिवसात केव्हाही करू शकतो. की ज्या दिवशी आपण चक्रपूजा करणार आहोत त्याप्रमाणे चक्राची संख्या पूजेमध्ये तयार केली जाते. उदाहरणार्थ पंचमीला जर चक्रपूजा असेल तर 5 ओळीच तांदळाचे रिंगण तयार केले जाते. षष्टीला करायचं असेल तर 6 ओळीत, असं 9वीपर्यंत जशी तिथी असेल त्याप्रमाणे रिंगण संख्या बनवली जाते चक्राची. पण हे फक्त साध्या तांदळाचेच रिंगण असते असे नाही. सुरुवातीला मध्यभागी गव्हाच्या कणकेचा एक उभटसर आकाराचा दिवा बनवला जातो. तो वाफवून घेतलेला असतो. त्याला मेढा किंवा मेढ्या असे म्हटले जाते. चक्रपूजेला सुरुवात दिवे लावणीच्या वेळेला केली जाते. सुरुवातीला चक्रपूजा जेथे करायची आहे तेथेच नवरात्र केलेल्या घटस्थापनेसमोरच्या जमिनीवर स्वच्छता केली जाते. लादी साप स्वच्छ पुसून घेतली जाते. गोमूत्राने ती जागा पवित्र केली जाते. घरातलं मुख्य कर्ता पुरुष हा सुरुवातीला जमिनीवर कणकेच्या मेढ्याची स्थापना करतो, म्हणजेच दिव्याची. त्याच्या मध्यभागी मोठ्या चौकोनी स्वरूपाच्या जाडसर कापराची वडी ठेवली जाते. नंतर साजूक तुपात अगोदरच भिजवून ठेवलेली कापसाची लांबट वात ती कापसाच्या काडीला गुंडाळलेली असते. ती हातात धरून तिचे टोक पेटवले जाते. मुख्य यजमान ती पेटवलेली वात काडीच्या आधाराने मेढ्याच्या वरती ठेवलेल्या कापराच्या वडीवर तोलून धरतो. वरून तुपाचे थेंब जळत्या स्वरूपात कापराचे वडीवर पडत असतात. ज्यावेळेस कापराची वडी पेटून उठते त्यावेळेस देवीच्या नावाने गजर केला जातो. उदबोला उदबोला अंबे माते की जय. कापराची जळती वडी संपल्यानंतर त्याच्यावर तांदूळ टाकून मेढा पूर्णपणे झाकला जाईल अशी क्रिया केली जाते. नंतर ज्याच्या घरी चक्रपूजा असते त्या यजमानाच्या बरोबर त्याचे भाऊबंद पूजेसाठी त्यांच्या भोवती बसलेले असतात. सुरुवातीला मेढ्याच्या भोवती एक लहानसे वर्तुळ मूठ आडवी करून अलगदपणे तांदूळ सोडत सोडत तयार केली जाते. त्याच वेळेला आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो, आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो हा गजर चालू ठेवला जातो. नंतर लाल कुंकवाने रंगवलेले तांदळाचे वर्तुळ केले जाते. नंतर चण्याच्या डाळीचे रिंगण केले जाते. काळ्या उडदाच्या धान्याचे रिंगण केले जाते. सरते शेवटी राखाडीचे रिंगण केले जाते. शेवटचे रिंगण हे पूर्ण वर्तुळाकार न करता त्याच्या चारी बाजूने अर्धवर्तुळाकार मुख केले जाते. त्या चारही टोकांच्या भोवती अनुक्रमे तांदूळ, काळे, उडीद, चना डाळ, राखाडी यांच्या 4 मारुतीच्या आकृत्या तयार केल्या जातात. तो मारुती चक्र फोडून आतमध्ये जात आहे अशा आकृत्या तयार केल्या जातात. नंतर प्रत्येक रिंगणावर डाळिंब, पेरू, मोसंबी, आपल्या इकडे जी फळं असतील ती फळे ठेवली जातात. इत्यादी फळे वलयाकार मांडली जातात. 5 प्रकारच्या पवित्र झाडांच्या डहाळ्या ठेवल्या जातात. नंतर खापरावरच्या पुरणपोळी, वरण, भात, कटाची आमटी, भजी, पापड, कुरडई अशा स्वरूपाचे 11 नैवेद्य मांडले जातात. अशी पूजा संपन्न झाल्यानंतर नेहमीप्रमाणे देवीच्या आरत्या केल्या जातात. बाजूलाच एखाद्या बादलीमध्ये हवनाच्या काड्या टाकून होम कुंड पेटवले जाते. त्यात नारळाची आहुती दिली जाते. अशा वेळेला एक विशिष्ट पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. तो म्हणजे उकडलेल्या हरभऱ्याची केलेली झणझणीत चटपटी, ज्या चटपटी न म्हणता मनुके असे म्हटले जाते. तो प्रसाद सर्वांना थोडा थोडा वाटला जातो. नंतर सर्व आमंत्रितांना वरण, भात, कटाची आमटी, ज्यास उत्तर महाराष्ट्रात रसई म्हटले जाते, ती पुरणपोळीबरोबर खीर किंवा गुळवणी इत्यादी संपन्न भोजन देऊन तृप्त केले जाते. सर्व भोजनकर्त्यांनी भोजन झाल्यानंतर हात इतरत्र कुठेही न धुता एका मोठ्या पातेल्यात धुवायचे असतात, कारण ते पाणी इतरत्र
बाहेर पडता कामा नये असा नेम आहे. जो वर उल्लेख केलेल्या हरभराच्या चटपटी रूपी मनुके नावाचा प्रसाद सर्वांना आरतीनंतर दिला जातो, तो तेथेच खायचा असतो, बाहेर नेला जात नाही. ज्या घरात चक्रपूजा मांडलेली असेल त्या घराच्या बाहेर जाता कामा नये असा नियम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या आत ही चक्रपूजा उचलली जाते. मध्यभागी ठेवलेला मेढा हा फक्त त्या घरातील भाऊबंद मिळून दही गुळासोबत खाल्ला जातो. तांदूळ, काळी उडीद डाळ इत्यादी जिन्नस आवरून ठेवले जातात. नंतर कधी वेळ मिळाला तेव्हा त्या सर्वांची खिचडी तयार करून सर्व भावंडांना बोलावून खाल्ली जाते. आदल्या दिवशी सर्वांनी जे भोजनानंतर हात धुतलेले पाणी पातेल्यात जमा केलेले असते ते नदीच्या प्रवाहात जाऊन सोडून दिले जाते. यात देखील 2 प्रकार आहेत. काही जणांकडे ही पूजा बळी स्वरूपात देखील केली जाते. ज्याचे देव तिखटे आहेत त्यांच्या घरी बोकडचा प्रसादही दिला जातो, बळी दिला जातो. तसेच सामीप जेवण दिले जाते. चक्रपूजा ही काही प्रमाणात एक प्रकारची सौम्य तंत्रपूजाच आहे. चक्रपूजा हा प्रकार जास्त करून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच खानदेश विभागात जास्त प्रचलित आहे. आपणास जर याबद्दल माहिती हवी असेल तर काही लोकांशी बोलून व्यवस्थित माहिती मिळवू शकते. माझ्याकडे थोडक्यात ह्या माहितीचा परिचय आला तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. जर काही चुकले असेल तर मी स्वतः मनापासून क्षमा मागते. बोला कुलस्वामिनी माता की जय.